जय हिंद स्टुडंट्स, इलियास सरांच्या कोचिंग क्लासेसमध्ये आपला सर्वांचा स्वागत आहे. तर बाळांनो, आपण काल बघितलेले आहे मागच्या व्हिडिओमध्ये नंबर नंबर म्हणजे वचन आणि त्याचे दोन प्रकार पडतात, एक वचन आणि अनेक वचन, सिंग्युलर प्लुरल. तर बाळांनो, या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे एक वचन म्हणजे काय. एकाच वस्तूचा बोध होतो त्याला आपण एक वचन असे म्हणतात. बहुवचन म्हणजे काय किंवा अनेक वचन म्हणजे काय, तर अनेक वस्तूचा बोध होतो त्या ठिकाणी त्याला आपण अनेक वचन असे म्हणतात. तर बाळांनो, काही नियम आहेत. ते नियमानुसार आपण जर बघितलं एक वचनचं आपण अनेक वचन करतो, तर पहिला नियम इतर अशा पद्धतीचा आहे. सामान्यपणे एकवचनी सामान्य नामाच्या शेवटी यस प्रत्यय लावला असता त्याचे अनेक वचनी रूपे तयार होतात. तर बाळांनो, सामान्य नामाच्या शेवटी जर यस प्रत्यय लावला असता तर त्याचे अनेक वचन रूपे तयार करता येऊ शकतात. तर फॉर एक्झाम्पल आपण बघणार, सामान्य नामाच्या शेवटी जर यस प्रत्यय लावला असता त्याचे अनेक रूपे तयार होतात. तर या ठिकाणी बघा बाळांनो, तर आपल्या समोर एक्झाम्पल आहे बुक. तर या ठिकाणी बुकचं अनेक वचन बुक्स यस प्रत्यय लावलेला आहे, म्हणून आपल्याकडे नियम आहे सामान्य नामाच्या शेवटी जर यस प्रत्यय लावला असता अनेक वचनी रूप तयार होतात. डॉल आहे, डॉलचं डॉल्स अशा पद्धतीने. त्याच्यानंतर तिसरं एक्झाम्पल आहे बाळांनो रिव्हर. तर या ठिकाणी बघा आर आय रिव्हर, याला यस प्रत्यय लावलेले आहे, हे अनेक वचन झालेले आहे, प्लुरल झालेलं आहे. आता चौथा एक्झाम्पल आहे गेम्स. तर या ठिकाणी आपण गेमला यस प्रत्यय लावलेला आहे, गेम्स झालेलं आहे, हे अनेक वचन झालेले आहे. जसं पाचवं एक्झाम्पल आहे फार्मर. फार्मरला यस प्रत्यय लावलं तर हे अनेक वचन रूपे तयार होतात, फार्मर्स अशा पद्धतीने. प्लॅन्ट्स यस प्रत्यय लावलं तर प्लॅन्ट्स झालेले आहे. तर बाळांनो, अशा पद्धतीने सामान्य नामाच्या शेवटी जर यस प्रत्यय लावला असता तर अनेक वचनी रूपे तयार होऊ शकतात. दुसरा नियम आहे आपल्या डोळ्यासमोर, एकवचनी सामान्य नामाच्या शेवटी यस, एस एच, सी एच, एक्स, ओ किंवा झेड असेल तर अनेक वचन करताना शेवटी ईएस प्रत्यय जोडतात. काय जोडतात? ईएस प्रत्यय जोडतात. तर बाळांनो, हे नियम लक्षात ठेवणं गरजेचं आहे की नामामध्ये जर नामाच्या शेवटी जर यस किंवा एस एच, सी एच, एक्स, ओ किंवा झेड असेल तर अनेक वचन करताना शेवटी ईएस प्रत्यय जोडतात. तर त्याचे एक्झाम्पल आपण कशा पद्धतीने जोडतात हे आपण बघणार आहोत. आपल्या पुढे एक्झाम्पल आहे लेन्स. लेन्सच्या पुढे यस प्रत्यय लागलेला आहे, जसं यस, एस एच, सी एच, एक्स, ओ. तर या ठिकाणी यस प्रत्यय लागलेला आहे म्हणून इथं काय जोडायचंय? ईएस. म्हणजे वाक्य जसं तसं लिहायचं, एल ई एन एस, त्याच्यानंतर ईएस. हे झालं लेन्सेस. काय झालं बाळांनो? लेन्सेस झालेलं आहे. दुसरं एक्झाम्पल आपल्याकडे आहे ग्लास. तर याच्या पुढे यस प्रत्यय लावलेला आहे म्हणून इथे ईएस लावायचंय, ग्लासेस. काय झालेलं आहे? ग्लासेस. त्याच्यानंतर बस, बी यू एस, मग इथे नामाच्या शेवटी यस प्रत्यय लागलेला आहे म्हणून इथे ईएस लावायचंय, बसेस. काय झालेलं आहे? बसेस. बाळांनो, चौथं एक्झाम्पल आपल्या डोळ्यासमोर आहे ड्रेस. याचं प्रत्यय बघा यस प्रत्यय लागलेले नामाच्या शेवटी म्हणून इथं DRESS, ड्रेसेस. असं अनेक वचन रूपे तयार करता येऊ शकतात. सिंपल एक्झाम्पल आहे, फक्त आपण नियमाप्रमाणे चालूया. आता पाचवा एक्झाम्पल आहे क्लास. इथेही प्रत्यय लावायचंय, ईएस प्रत्यय लावायचंय, क्लासेस. त्याच्यानंतर सहावा एक्झाम्पल आहे पास. म्हणजे या ठिकाणी ईएस प्रत्यय लावलेले आहे म्हणून काय झालेलं आहे? पासेस. सातवा एक्झाम्पल आहे एकवचनचे अनेक वचन करताना यस प्रत्यय लागलेले आहे म्हणून गॅसेस, ईएस प्रत्यय जोडायचा आहे, गॅसचं गॅसेस झालेला आहे. त्याच्यानंतर आठवा एक्झाम्पल आहे बश. तर आठवा एक्झाम्पल आहे बुश. या ठिकाणी बघा इथं एस चे प्रत्यय लागलेले म्हणून ईएस जोडायचे आहे,
काय झालेलं मग इथं बुशेस. त्याच्यानंतर एक्झाम्पल आहे 9वा स्पॅनिश, SPLASHES स्पॅलिशेस. त्याच्यानंतर डिश, ES जोडायचे डिशेस. त्यानंतर ब्रश, BRUSH इथं ES पडते जोडायचे ब्रशेस. त्याच्यानंतर बेंच, बेंचेस. त्यानंतर 13वा एक्झाम्पल आहे वॉच, या ठिकाणी ES पडते जोडायचे वॉचेस. त्यानंतर मॅच, ES पडते जोडायचे मॅचेस. त्यानंतर कॅच, तर या ठिकाणी बघा ES पडते जोडलेले कॅचेस. तर अशा पद्धतीने नामाच्या शेवटी ES पडते लावून आपण एकवचनी रूपे तयार करू शकता येते. बॉक्स आहे BOXES बॉक्सेस. फॉक्स आहे फॉक्सेस. त्याच्यानंतर TAX टॅक्स आहे टॅक्सेस. अशा पद्धतीने आपल्याला अनेक वचनी रूपे तयार करता